नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप छान अशा एका सिटीच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे। आय होप की तुम्हाला पण ही सिटीची इन्फॉर्मेशन आवडत असेल। मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। मित्रांनो, आज मी तुम्हाला देवळा सिटी बद्दल जी इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती पूर्ण विस्तारपणे माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। कारण देवळा सिटीमध्ये जे प्रॉपर्टीचे प्राइस काय चालू आहेत त्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, माझा व्हिडिओ हा कोणाकोणासाठी फायदेशीर ठरू शकते ते मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमध्ये एंट्री करत असणार किंवा तुम्हाला बिझनेस ओपन करायचा असेल किंवा तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना प्रॉपर्टीमध्ये बिझनेस करायचे त्यांना प्रॉपर्टीचं जे नॉलेज आहे ते हा व्हिडिओ थ्रू मिळून जाईल। त्यांना ते फोनवर पूर्ण नॉलेज ह्या व्हिडिओ थ्रू घेऊ शकतात। आणि ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची ऑलरेडी घेतली किंवा घ्यायची आहे त्यांना प्रॉपर्टीचे प्राइस काय आहे ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला देवळाबद्दल सांगणार आहे। मित्रांनो, तर मग आज आपण सुरुवात करूया प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी। तर आज मी देवळाबद्दल संदर्भात तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्यांदा जे महाराष्ट्रीयन लोक आहेत मी त्यांना एक रिक्वेस्ट करते की जेवढे महाराष्ट्रीयन लोक आहेत तुम्हाला देवळा माहीत असेल, जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते देवळा कुठं आहे तर मी तुम्हाला सांगते की महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा तालुका जो आहे तो आहे देवळा तालुका छोटा आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही, एकदम मीडियम लेवलचा आहे। छोटा म्हटलं तरी चालेल, जास्त मोठा तालुका नाही आहे, तो छोटा तालुकाच आहे पण छोटा तालुका आहे। तर मित्रांनो, आपण देवळाबद्दल जी चर्चा करणार आहोत आता तर ते देवळातले मी तुम्हाला सांगणार आहे। देवळामध्ये प्रॉपर्टीचे प्राइस काय आहेत काय नाही, तिथे कसा सिस्टम आहे, काय प्रकार आहे तिथं, ह्या गोष्टी मी विस्तारपणे तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी ही माहिती मी प्रोव्हाइड करते आणि जी माझी माहिती असते ती एक्झॅक्टली करेक्ट माहिती असते। जर माझी माहिती तुम्हाला करेक्ट नाही वाटली तर तुम्ही स्वतः चेक करून मला कमेंटमध्ये सांगू शकता की मॅडम ही माहिती चुकीची आहे। मी चुकीची कधीच माहिती सांगत नाही, पण असं मी चुकीची माहिती कधी सांगत नाही। जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते ती एकदम बरोबर आणि ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असते ती। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एकच आहे की एक महाराष्ट्रीयन चॅनल आहे आणि मला अपेक्षा आहे की एक महाराष्ट्रीयन लोकांकडून की मला सपोर्ट करतील असं मला अपेक्षा आहे। आणि मी पण एक मराठीच आहे, त्याबद्दल मला खूप गर्व वाटतो आणि त्यामुळे मी हिंदीमध्ये लोकांना सांगायची, पण मी विचार केला मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रीयन लोकांना सांगते तर मग हिंदीमध्ये मी का बोलू, कारण मी एकदम मराठी आहे। तर मी मराठीमध्ये ह्या सगळे जे नॉलेज आहे, जे माहिती आहे ती मी मराठीतच देणार, म्हणून मी हे सगळं हिंदी सोडून मी मराठीमध्ये द्यायला सुरुवात केली। तर मित्रांनो, आता हे झालं, आता आपण सुरुवात करूया देवळाच्या प्रॉपर्टीबद्दल। देवळाची प्रॉपर्टी आता जे नाशिकचा जो जिल्हा आहे त्याचाच एक तालुका आहे देवळा, छोटासा तालुका आहे। तर आता आपण प्रॉपर्टीबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर सुरुवातीला मी एक सांगते मित्रांनो, कोणत्याही प्रॉपर्टीची सिटी एकही असली तर ज्याची प्राइस असते सिटीची म्हणजे एका सिटीमध्ये एकसारखी प्राइस नसती मित्रांनो। कशी असती? वेगवेगळी प्राइस असते। आपल्याला वाटतं की सिटीमध्ये अरे ह्या एरियामध्ये खूप कमी प्राइस आहे, ह्या एरिया जास्त आहे, मॅडम काय पण सांगताल। मी तसं काही सांगत नाही, कारण मी तुम्हाला मी आधी त्या गोष्टी क्लिअर करते की तुम्ही आता देवळात असाल तर देवळामध्ये तुम्हाला वाटेल जर एखादा डेव्हलप एरिया आहे तर त्याच्यात जास्त प्राइस असेल आणि एखादा अनडेव्हलप एरिया आहे त्याच्यात प्राइस कमी असेल तर तुम्हाला काय वाटणार, अरे मी काय पण सांगते। कारण पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागणार आहे, मी जी इन्फॉर्मेशन देते ती सिटीची पूर्ण एक अमाऊंट असते, ती एरिया वाईजची नसते। मी तुम्हाला आधी सांगितले एरिया वाईज जर मी विचार करायला बसले तर व्हिडिओ इतका मोठा होईल, खूप मोठा होईल, कारण प्रत्येक एरियामध्ये प्रॉपर्टीची किंमत वेगवेगळ्या प्रकारची प्रॉपर्टीची किंमत असते मित्रांनो, एकसारखी स्टेबल प्राइस नसते। एरियावर डिपेंड करतं, एरिया कोणचा आहे, प्रॉपर्टीची लोकेशन कोणचं, हे लोकेशन एरिया हे खूप डिपेंड करतं की प्रॉपर्टीसाठी हे असं। त्याच्यामुळे प्रॉपर्टीची किंमत एकसारखी एका सिटीतच राहू शकत नाही, कोणत्या एरियामध्ये जास्त असते तर कोणत्या एरियामध्ये कमी असते।
अशा प्रकारची प्रॉपर्टीची माहिती असते. तर आता जर समजा एक प्लॉट घ्यायचा आहे देवळामध्ये तुम्हाला, जर ते एक नाशिकमध्ये प्लॉट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला खूप महाग रेटमध्ये मिळणार, पण देवळामध्ये तुम्हाला प्लॉट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला 20 लाख रुपयामध्ये NA44 प्लॉट देवळामध्ये मिळून जाईल. काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. देवळामध्ये 20 लाखामध्ये तुम्हाला NA44 प्लॉट मिळून जाईल. पण आता कसं आहे, देवळाच्या मध्ये आहे ना जागा, आज कुठे बी कोणत्याही सिटीमध्ये जागा राहिली नाही. जे प्रोजेक्ट येत आहेत प्रॉपर्टीचे, ते प्रोजेक्ट पूर्णपणे सिटीच्या बाहेरच प्रोजेक्ट येत आहे. म्हणजे नवीन जे प्रोजेक्ट करताय बिल्डर लोक, ते बाहेरच प्रोजेक्ट करताय. कारण सिटीमध्ये तर जागा राहिलेली नाही आहे. ती सिटी असो, मोठी सिटी असो या छोटी सिटी असो, जागा राहिलेली. जर कोणाचं रेडीमेड शॉप असेल, दुकान असेल, कमर्शियल असेल किंवा घर असेल, प्लॉट सहित बंगलो असेल, तर त्याचं रो हाऊसची प्राइस ते त्यांची 70-80 लाख रुपये असे लागतात आणि सांगतात. हे अशा प्रकारचं आहे. जर आता तरी मी न्यू आणि डेव्हलप झालेल्या एरियाच्या प्रोजेक्ट बद्दल बोलते. एखादा एरिया आहे, डेव्हलप आहे, चांगला विकसित आहे आणि तिथं प्लॉट घ्यायचा आहे, तर तुम्हाला 20 लाख रुपये NA44 प्लॉटसाठी ठेवा लागणार आहे देवळामध्ये. देवळामध्ये आपल्याला, देवळा एक छोटासा तालुका आहे, त्याच्यामध्ये काही जेवढे प्रॉपर्टीचे भाव आपल्याला दिसत नाहीत. कारण ते सर्वे केल्यानंतर मला असं समजलं की देवळामध्ये जास्त काय प्रॉपर्टीचे प्लॉटचे त्याचे रेंज नाहीत. आणि मग ते तुम्हाला 20 लाख रुपयात भेटून जाईल आणि ते नव्या प्रोजेक्टमध्ये असू शकते NA44. आणि जर समजा अजून थोडंसं दूर गेलं तुम्ही देवळापासून, तर 15 ते 16 लाख रुपयात NA44 प्लॉट 1000 स्क्वेअर फीटचा भेटू शकते. 5 ते 6 लाखात 600 स्क्वेअर फीटचा NA44 प्लॉट बघायला मिळून जाईल. तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि जे सातभराचे प्लॉट आहेत, ते शेतीचे प्लॉट बनवलेले आहेत, NA44 नाहीत ते प्लॉट, तर तसे प्लॉट तुम्हाला 6-7 लाख रुपये, 5 लाख रुपये प्रति गुंठे यांनी भेटून जाईल. 1 गुंठा 5 लाख रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, देवळामध्ये मिळून जाईल. काय अडचण नाही. त्यासाठी तुम्हाला जर सिटीत घ्यायचं असेल तर 20 लाख रुपये, सिटीचे थोडं दूर घ्यायचे असेल 16-17 लाख रुपये, आणि जर NA44 नाही घ्यायचं असेल तर 5 लाख रुपये, 6 लाख रुपये, 7 लाख रुपयांनी 1 गुंठा जागा तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर ही झाली प्लॉटची प्राइस मित्रांनो. तर आता आपण फ्लॅट बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहे. फ्लॅटची इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर फ्लॅटचं कसं आहे मित्रांनो, देवळा हा तालुका आहे, तिथे जास्त फ्लॅट सिस्टीम नाही आहे. थोडंफार 2-3 मजली बिल्डिंग तुम्हाला दिसतील 2-4 मजल्याच्या, आणि त्याच्यामध्येच फ्लॅट सिस्टम म्हणून ते फ्लॅट आहेत ते विकतात. तर आपण जर मुंबई पुण्यासोबत कंपॅरिझन केलं तर देवळा एक तालुका आहे आणि त्याच्यामध्ये एवढं आपण परभणीसोबत बी त्याचं कंपॅरिझन करू शकत नाही. कारण जिल्ह्याबरोबर तालुक्याची कंपॅरिझन कधी होत नाही. कारण जिल्ह्यामध्ये थोडं विकसित असतं आणि तालुक्यामध्ये एवढं बी विकसित नाही आहे. त्यामुळे कसं होणार की तिथं जास्त सोसायटी, तुम्हाला असं वाटत असेल देवळामध्ये सोसायटी आहेत, पण म्हणजे ते गार्डन, जिम, स्विमिंग पूल, जसं पुण्यात आणि मुंबईत तुम्ही जे सोसायटी पाहतात तशा सोसायटी तुम्हाला देवळामध्ये नाही मिळणार मित्रांनो. कारण ते कसं एक तालुका लेवलचं गाव आहे आणि तिथं कसं जास्त लोक प्लॉट घेतात आणि घर बांधतात आणि स्वतःचं स्वप्नाचं घर साकार करतात. अशा प्रकारची लोकांची तिथल्या मेंटॅलिटी आहे. तरी पण आता जे बिल्डर लोक आहेत ते नवीन प्रोजेक्ट करायच्या मागे लागलेले आहेत. ते थोडंफार करतात. कोणत्या बिल्डिंगला लिफ्ट आहे का नाही हे पण नाही आहे. लिफ्ट नाही येत आहे. तुम्हाला जास्त करून लिफ्टच्या बिल्डिंग तिथे भेटणार नाहीत पाहायला. एखादी असली तर असू शकते, पण लिफ्टच्या बिल्डिंगी देवळामध्ये अवेलेबल नाहीत. तर समजा मग तिथे फ्लॅटची प्राइस काय असेल, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की फ्लॅटचं प्राइस काय असेल. तर मी तुम्हाला सांगते, जर तिथं फ्लॅटची प्राइस काय असेल, तर समजा 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे तुम्हाला देवळामध्ये, तर तुम्हाला 25 लाख रुपये तुम्हाला ठेवा लागणार. 25 लाख रुपयामध्ये 1 BHK फ्लॅट देवळामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. त्या बजेटमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी भेटून जाईल. आता दुसरी गोष्ट, 2 BHK घ्यायचं असेल 30-35 लाख रुपयामध्ये देवळामध्ये मिळून जाईल आपल्याला. तिथे देवळामध्येच भेटून जाईल 35 ते 40 लाखच्या आतमध्ये. 40 लाखाच्या आत तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळून जाईल. कारण देवळामध्ये काय फ्लॅटची प्राइस एवढी जास्त नाही आहे. आम्ही तिथे इन्फॉर्मेशन घेतली, सर्वे केला. तिथे 1 CR 2 CR अशा प्रॉपर्टीचे डील होत नाही. त्यामुळे जर सोसायटी जर गावाच्या बाहेर असेल तर 30 लाखामध्ये 2 BHK तुम्हाला मिळून जाणार. पण तिथे कसं जिम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे असं काही गोष्टी तिथे नसणार आहेत मित्रांनो. कारण कसं मोठ्या सिटीची बरोबरी आपण देवळासोबत करू शकत नाही. म्हणजे तालुका आहे पण एक छोटासा तालुका आहे आणि तिथे तुम्हाला बाकीच्या सगळ्या जे गरजेच्या गोष्टी ते तालुक्यामध्ये जेवढं आहे तेवढं अवेलेबल आहे. आणि राहण्यासाठी घरं पण भरपूर आहे. जास्त करून घरं बांधताय तिथे लोक. ते रो हाऊसची जर किंमत म्हणलं तर तुम्हाला रो हाऊस जर देवळात घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला रो हाऊस कितीमध्ये पडणार, तर तुम्हाला 50 लाख रुपयामध्ये रो हाऊस 2 BHK पडून जाणार देवळामध्ये. 50 लाख रुपयामध्ये 2 BHK रो हाऊस तिथं जर प्रोजेक्ट भेटून जाईल तुम्हाला पूर्णपणे छान 600-700 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचं तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यात काही अडचण येणार नाही मित्रांनो. आणि जास्त करून
देवळामध्ये राहणारे लोक म्हणलं तर घर बांधूनच राहत आहे आणि आता फ्लॅट सिस्टम थोडीफार सगळीकडेच निघालेली आहे, तशी देवळामध्ये पण आहेत. पण तुम्हाला ती प्राईस सांगितलेली 30-40 लाखाच्या आत तुम्हाला 2 BHK फ्लॅट ते बी सिटीमध्ये भेटून जाईल. काहीच हरकत नाही, काही दिक्कत नाही. एवढी जर प्राईस जर तुमची असेल तर तुम्हाला तेवढ्या प्राईजमध्ये ती प्रॉपर्टी मिळून जाईल. मित्रांनो, आता आपण शेती संदर्भात चर्चा करूया. आता शेती देवळामध्ये कशी असेल तुम्हाला मी आधी बोलले, जेवढं छोटं गाव आहे तेवढ्या छोट्या गावामध्ये शेतीची प्राईस जास्त आहे, कारण ते देवळं आहे त्याच्यामध्ये शेती करणारे भरपूर लोक आहेत, कारण त्यांचं जे बिझनेस आहे ते शेतीवरती अवलंबून आहे, कारण तो शेती करतात आणि त्यांचा जो रोजगार आहे ते शेतीवर. तुरळक लोक नोकरीचे असतात, बाकीचे सर्वात जास्त जे लोक आहेत खूप शेतकरी लोक आहेत, त्यांचं जो रोजीरोटी असते त्यांची त्या शेतीवर अवलंबून असते, त्याच्यामुळे ते जास्त शेती विक्रीस काढत नाही. तरी पण कोणाची शेती विक्रीस निघाली तर त्या प्रॉपर्टीचा रेट त्यांचा निघतो. जर तुम्हाला देवळामध्ये शेती घ्यायची असेल आणि गावाजवळ असेल तर 80 लाख रुपये प्रति एकरनं तुम्हाला बागायत मळ्याची शेती मिळून जाईल. देवळामध्ये एवढे जास्त काही शेतीचे रेट नाही आहे. रस्ता असेल, हायवे टच असेल तर तुम्हाला 80 लाख रुपये प्रति एकरनं 1 एकर शेती मिळून जाईल. देवळामध्ये काही अडचण येणार नाही. पण त्याच्यामध्ये काळी माती असणारे, विहीर असणारे, बोरहोल असणारे, मळ्याची जमीन असणारे, अशा प्रकारे 1 एकरची किंमत तुम्हाला 70-80 लाख रुपयामध्ये भेटून जाईल. आता गोष्ट करू आपण देवळापासून 5-10 किलोमीटर दुरीवरती. जर देवळापासून 5-10 किलोमीटर दुरीवरती गेलं तर तिथे तुम्हाला काय भेटणार? तर मित्रांनो, तिथे जर देवळाच्या 5-10 किलोमीटर दुरीवर गेला तर प्रॉपर्टी आपल्याला तिथे काळी मातीची प्रॉपर्टी बद्दल बोलते मी. काळ्या मातीचीच प्रॉपर्टी असेल, बोरवर असेल, पाणी असेल तर तिथे तुम्हाला जी प्रॉपर्टीची प्राइस आहे ती म्हणजे तुम्हाला 50-60 लाख रुपये प्रति एकरने मिळून जाईल. म्हणजे 10-12 लाखाचा फरक. जसं जसं तुम्ही दूर जाताल तसं 10-12-13 लाखाचा फरक तुमच्याच्यात आढळायला मिळेल. आणि आता डांबरी रस्ता टच असलेली रेड माती, लाल माती जास्त विकायला येते आजकाल. तुम्हाला माहिती आहे कुठे बी जास्त लाल मातीचेच लोक शेती वगैरे विकतात. काळी माती म्हणजे तुरळीत असते की लोक जास्त विकत नाहीत आणि सेल करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे एकदा काळी मातीची शेती वगैरे विकली तर नंतर घेणं अशक्य, इम्पॉसिबल आहे, त्याच्यामुळे ते जास्त विक्री करत नाहीत. तर लाल मातीची जमीन तुम्हाला 40-30 लाख रुपये प्रति एकरने तुम्हाला देवळामध्ये भेटून जाईल. आणि जर गावाच्या लगत असेल तर 50-60 लाख रुपयांनी तुम्हाला मिळून जाईल गावाच्या लगत जमीन. आणि 10-20 किलोमीटर दुरीवर 30 ते 40 लाख रुपये प्रति एकरनं तुम्हाला ती जमीन भेटून जाईल. तुम्हाला काही अडचण, काही दिक्कत, काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. जर आपण अजून दुरीवर गेला तर 30-25 लाख रुपये प्रति एकरनं लाल मातीची जमीन मिळून जाईल की 60-70-80 किलोमीटर अंतरावरची शेती तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला अडचण वगैरे काही प्रॉब्लेम वगैरे नाही येणार. तर आता आपण ज्यांचं बजेट 10 लाखाच्या आत आहे, 10 लाखाच्या आत बाजूला त्यांचं आहे, 6-7 लाख आहे, त्यांना काय मिळणार आता देवळामध्ये? त्यांना असं काही मिळणार नाही असं नाही, पण त्यांना 5 लाखामध्ये प्लॉट मात्र मिळून जाईल देवळामध्ये, काही अडचण नाही. जे नवीन प्रोजेक्ट आहेत ते त्यांना प्लॉट किती 5 लाख रुपयामध्ये, 10 लाख रुपयामध्ये मिळून जाणार. आता शेतीचा विचार केला तर मित्रांनो, देवळामधली शेती तुम्हाला 10 लाख रुपये प्रति एकरनं पण नाही बघायला मिळणार. तुम्हाला 30-50-60-70-80 लाख रुपये ठेवावं लागणार आहे तुमचं बजेट, तेव्हा तुम्ही ते करू शकता. तोपर्यंत तुम्ही ते प्रॉपर्टीचं हे करू शकत नाहीत आणि विकू शकत नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे देवळाची जी प्रॉपर्टी आहे ती माहिती तुम्हाला त्या संदर्भात मी सांगितलेली आहे की अशा प्रकारे माहिती झालं. ज्यांचं 10 लाखाच्या आत बजेट आहे त्यांना काय मिळणार? तर त्यांना मी आधी सांगितलं, कमी भावाची प्रॉपर्टी घेतली तर आउटसाईडला म्हणजे देवळाचे पासून 100-70-80 किलोमीटरवर जर तुम्ही गेलात तिथे एक डोंगराई जमीन आहे. ती डोंगराई जमीन तुम्हाला 5-6 लाख रुपये प्रति एकरने मिळून जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? एखादा चांगला ब्रोकर शोधायला लागणार आहे आणि ब्रोकर शोधून त्याच्याशी चांगले पैसे देऊन डील करायला लागणार आहे की आम्हाला आमचं बजेट एवढं आहे, तुम्ही त्या बजेटमध्ये आम्हाला प्रॉपर्टी घेऊन द्या. आणि ते ब्रोकरशी तुमचा कॉन्टॅक्ट चांगला ठेवा लागणार आहे, रिलेशन चांगलं ठेवा लागणार. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमधला ब्रोकर जे की अनडेव्हलप एरिया आहे म्हणजे शेती आहे ती तुम्हाला मिळून जाईल. रस्ता टच असू शकते, कदाचित कधी कुठं पाणी असू शकते, कधी नाही, कुठं नाही असू शकते, पण लाल मातीच मिळणार तुम्हाला. ब्लॅक मातीचं तुम्हाला 5-6 लाख रुपयामध्ये नाही मिळणार. त्यामुळे मित्रांनो, आधीच सांगितलेलं बरं, लाल मातीचीच प्रॉपर्टी तुम्हाला भेटून जाणार. मित्रांनो, प्रॉपर्टी विकत घेताना एक गोष्ट तुम्हाला सांगते, प्रॉपर्टी विकत घेताना अशाच ब्रोकरची प्रॉपर्टी विकत घ्या की तो आधी कस्टमर त्यांनी केलेले आहेत आणि त्याचे कस्टमर क्लिअर आहेत आणि डॉक्युमेंट चेक करूनच प्रॉपर्टी विकत घ्या. कारण कसं आहे की आजकाल फसवणूकचे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत की लोक जे वर्ग 2 ची जागा आहे वर्ग 1 ची म्हणून झालेली आहे म्हणून पण असे व्यवहार करताय. असे आमच्याकडे खूप सारे लोक आलेले होते की जे वर्ग 2 ची जागा होती आणि वरती 1 ची झाली म्हणून त्यांना सेल केलेली होती आणि ती नंतर ते लोक आमच्याकडे आले होते की असा प्रॉब्लेम आहे, असं झालंय. त्यांना आम्ही सजेशन दिले की परत तुमचं म्हणजे त्यांचं चुकलं कसं की प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स बघून घेत जा आणि अशाच ब्रोकरकडे जा की त्याचा आधी विश्वास म्हणजे रेटिंग चांगली असेल तरच
तरच तुम्ही त्या ब्रोकरकडे करत जा. जर अशा नवीन ब्रोकरकडे जाऊ नका तुम्ही की त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, इन्फॉर्मेशन नाही. कारण तशा ठिकाणी जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी गेलं तर तुमची फसवणूक होऊ शकते मित्रांनो. तर जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर 4 लोकांचे व्हिडिओ पहा, 4 लोकांची कडून इन्फॉर्मेशन घ्या आणि मगच प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपल्याला कसं कधी कधी काय माहिती नसतं, आपण ब्रोकरवरती सगळं अवलंबून ठेवतो, पण सगळं ब्रोकरवरती अवलंबून राहणं व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे आपण चौकशी करूनच प्रॉपर्टी घ्या. आता मित्रांनो, माझा व्हिडिओ हा तुमच्यासाठी का महत्त्वाचा ठरेल, कारण मी तुम्हाला जी प्राईस सांगितलेली, जर तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा प्लॉट घ्यायचा असेल, फ्लॅट घ्यायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी ही जी मी सांगितलेली प्राईस आहे ती योग्य प्राईस आहे. कारण तुम्हाला थोडी माहिती मिळणार की बाबा बाहेर प्राईस काय चाललेली आहे आणि आपल्याला काय प्राईस सांगतात हे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचा खूप माहिती आणि व्हिडिओचा फायदा खूप होणार आहे. आणि ज्या लोकांना प्रॉपर्टी बिझनेस करायचे, प्रॉपर्टीबद्दल माहीत नाही, कोण्या सिटीत प्रॉपर्टीचे रेट काय आहे त्यांना माहीत नाही, तर ह्या व्हिडिओ थ्रू ते एका जागी बसून पूर्ण ऑल महाराष्ट्राचे जेवढे सिटी आहे त्या सिटीमध्ये प्रॉपर्टीची प्राईस काय चालू आहे हे सगळं त्यांना म्हणजे नॉलेज भेटून जाईल. आणि मित्रांनो, मी जे एक व्हिडिओ बनवते ते असाच व्हिडिओ बनवत नाही, कारण मला तेवढी माहिती जाऊन मला त्या गावामध्ये विजिट करायला लागते. गावामध्ये जाऊन तिथली चौकशी करून परत सगळी इन्फॉर्मेशन एकट्ठा करून मी तुम्हाला ह्या व्हिडिओ बनवून तुम्हाला सादर करत असते मित्रांनो. खूप मला हार्डवर्क करायला लागतं आणि खूप मेहनत करायला लागतं. तर मी एक महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, मी तुमच्यासाठी एवढी इन्फॉर्मेशन वगैरे कलेक्ट करून घेऊन येते की फक्त तुमचा सपोर्ट माझ्यावरती राहावा, बस एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही आहे. आणि मला माहिती आहे माझ्या महाराष्ट्र बांधव मी एक मराठीयन आहे तर मला सपोर्ट करतील, हे पण मला विश्वास पण आहे. कारण यूट्यूब हा माझी फॅमिलीच आहे, मी यूट्यूबला फॅमिली समजते, म्हणून ह्या गोष्टी मी क्लिअरपणे त्यांना माहिती वगैरे प्रोव्हाइड करते. तर मित्रांनो, जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्या सिटीमधली प्रॉपर्टीबद्दल माहिती पाहिजे असेल, जर घर बसून पाहिजे असेल, मी ऑल ओव्हर इंडियातले कुठल्याही प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आणि तुम्हाला सांगणार. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्याच्यामध्ये जॉईन व्हा, तुम्हाला चांगल्या प्रकारच्या प्रॉपर्ट्या मिळू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला आता प्रॉपर्टी घेण्यात मी तुमची थोडीफार हेल्प पण करू शकते, कारण एक टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली त्याच्यात मी स्वतः जॉईन आहे, कारण चांगल्या प्रकारची प्रॉपर्टी तिथे विकायला आलेल्या आहेत. आणि तुमच्या बजेटमध्ये ज्यांचं 4-5 लाख 3-4 लाख रुपये बजेट आहे त्यांच्यासाठी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक प्रॉपर्टी विकायला आलेली आहे, त्याचा लिंक मी सेंड करणार आहे. जर तुम्हाला 3 लाख रुपये प्रति एकरनं जमीन घ्यायची असेल, 18 एकर जमीन आहे, ती माझ्याकडे आलेली आहे आणि नंबर सहित मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तुम्ही, तिथे मी तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल्स नंबर वगैरे दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे मालकाला कॉन्टॅक्ट करून प्रॉपर्टी संदर्भात चर्चा करू शकता मित्रांनो. जर माझ्याकडे अशाच प्रॉपर्टी आल्या तर मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती प्रॉपर्टीची माहिती पूर्ण देत राहीन मित्रांनो. तर ज्यांना प्रॉपर्टी 3 लाख रुपये प्रति एकरने घ्यायची ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिची माहिती, फोन नंबर वगैरे दिला आहे, तुम्ही ती माहिती घेऊ शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर बस मला फक्त कमेंट करा आणि कमेंट प्लीज चांगली करा मित्रांनो, कारण एवढं सगळं व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते. आणि तुम्ही जर व्हिडिओ एकदम म्हणजे समजा तुम्ही जर कमेंट्स ॲब्सेंटवाली केली तर खूप मूड ऑफ होतो. त्यामुळे जर माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही चांगली कमेंट करा, अपेक्षा आहे. आणि मला माझ्या मराठी बांधवावर भरोसा आहे, ते असं करणार नाहीत. तर मित्रांनो, जर तुम्हाला शेती वगैरे घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये 3 लाख रुपये प्रति एकरने शेती निघालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ते लिंक वगैरे देते आणि ती तुम्ही त्याच्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा आणि मग प्रॉपर्टी जर पटलं तर घ्या किंवा नाही घ्या, हे तुमच्यावर डिसिजन आहे. माझं चॅनल प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आहे की जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. तर आजच्या देवळाबद्दल जी प्रॉपर्टीचे रेट होते मी तुम्हाला सांगून टाकले की आता ते तुम्हाला डिसाईड करायचे की तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची किंवा नाही करायचं, हा तुमच्यावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणत्याही प्रॉपर्टीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मेसेज थ्रू मला कॉन्टॅक्ट मेसेज थ्रू तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या कोणत्या गावाच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन पाहिजे. ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मित्रांनो आणि तुमच्यासाठी एक छानपैकी व्हिडिओ बनवून घेऊन येईन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपन्न करते मी. भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.